काँग्रेस सर जे आहे ते झेंजी बरोबर उभे राहिले ते उत्तुंग अशा प्रकारचं वैचारिक आणि प्रगल्भ नेतृत्व मार्गदर्शक या देशाचे आहेत आणि ज्या वेळेला देशात एखादा इश्यू निर्माण होतो त्यावेळेला त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि आज जैन झींचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधावा अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते करतायत आणि मला वाटतं देशवासियांना अभिमान वाटेल अशा प्रकारची कृती अशा प्रकारची भूमिका आदरणीय मोहनजीने त्या ठिकाणी निभावले याचा सार्थ अभिमान आहे. देशवासियांना अशा संकटाच्या प्रसंगी किंवा अडचणीच्या वेळात त्यांचं मार्गदर्शन आणि इंटरव्हेशन हे अतिशय आवश्यक आहे आणि ते राहील. देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीमध्ये जाणार अशी चर्चा वारंवार होते. काय नाही बाबांच्या इथे आलोय श्रद्धा सबोरी. अजिबात देवेंद्रजी कुठं दिल्लीला जाणार नाहीत, कुठेही जाणार नाहीत, कारण महाराष्ट्रात आज त्यांची गरज आहे. महाराष्ट्र ज्या पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित होतोय मला वाटतं मध्येच ती जर लिंक तुटली तर महाराष्ट्राच्या विकासाची मिसिंग लिंक होईल. त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र जर खऱ्या अर्थानं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, शेतकरी असेल किंवा सर्व समाज घटकांचा विकास व्हायला पाहिजे तर मी तर म्हणेन आणखी 10 वर्ष देवेंद्रजी या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी इथं राहिलं पाहिजेत. तशी उलट मी प्रार्थना साईबाबांच्या चरणी करतो. जैनजी आंदोलनानंतर भाजपमध्ये जय पराभव लगेच त्या वेळेला अनुमान लावणं घाईचं ठरेल. तिथला पराभव का झाला, कशासाठी झाला हे यथावकाश आपल्या समोर येईल. पक्षही त्या ठिकाणी कारणीमीमांसा करेल. परंतु केंद्रात सत्तेत असताना नितीन नबींचा मतदारसंघात पराभव होणं हे नक्कीच आमच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे भाजप हा आत्मचिंतन विचारमंथन करणारा पक्ष आहे. जिंकलो तर हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही, जमिनीवर राहत, आणि हरलो तर नाउमेद न होता त्याचा निरीक्षण मूल्यमापन करून आम्ही पुढे जातो. नक्कीच त्याचा विचार करू. काही चुका झाल्या असतील तर त्याही दुरुस्त करण्याची मानसिकता आमची आहे. मला वाटतं हर्षवर्धन सपकाळे कुठनं मॉडेल आणले प्रदेश अध्यक्ष मला माहीत नाही आहे. ना पक्षाला उपयोग ना लोकांना उपयोग, आणि त्यांना कोण सिरियसली मीडिया पण घेत नाही. त्याच्यामुळं मग जर असं काही बोललं नाही तर तुम्ही दाखवणार नाही. परंतु मला वाटतं जी महिला अजितदादांनंतर ग्राउंडवर त्या ठिकाणी उतरली पक्षासाठी लोकांसाठी, त्या महिलेचा सन्मान केला पाहिजे. त्यांची उमेद वाढवणारी आपण भूमिका घेतली पाहिजे. मला वाटतं हे काँग्रेसच्याही संस्कृतीला शोभणारं नाही. मला वाटतं राहुल गांधींनी